नसरापुर बलात्कार मामले को गंभीर बताते हुए आज सोलापुर में जबरदस्त प्रदर्शन हुआ। सांसद डॉक्टर ज्योति वाघमारे ने पीड़ित को भावभीनी श्रद्धांजलि दी और कहा कि जब तक आरोपी को फांसी नहीं होती और पीड़ित परिवार को न्याय नहीं मिलता वे चुप नहीं बैठेगी। खरं तर आजचं हे आंदोलन सोलापूरच्या नातीच्या, महाराष्ट्राच्या लेकीच्या आणि या देशातल्या प्रत्येक मुलीनं सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठीचं हे आंदोलन आहे। आम्ही सगळ्या जणी आज रस्त्यावरती रणरणत्या उन्हामध्ये एकत्र आलोय, कारण जो नराधम 3.5-4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही, तो फासावरतीच लटकला पाहिजे ही मागणी समस्त सोलापूरकरांची, महाराष्ट्राची आहे। यामध्ये आम्ही पीडितेच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, आम्ही न्यायाच्या सोबत आहोत आणि नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हे त्यांना आश्वस्त करण्यासाठी मी इथे आहे। जर मी एक लोकप्रतिनिधी आहे तर कुठेतरी एसी ऑफिसमध्ये बसून प्रतिक्रिया देणं हे माझं काम नाही आहे। सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे आणि आमदार खासदार असण्यापेक्षा मी या सोलापूरची लेक आहे। ज्या अनवाणी पायानं या सोलापूरच्या रस्त्यांवर चालले, आज पुन्हा त्याच रस्त्यावरती बसून सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माझं पद, माझी खासदारकी मला आडवी नाही येणार, कारण हा रस्त्यावरचा संघर्ष करतच मी पुढे आली। आणि त्यामुळे ज्या महिलांनी हंबरडा फोडला, ज्या महिलांनी आक्रोश केला की त्या नराधमाला ठेचून मारला पाहिजे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत। परंतु देशात कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। फडणवीस शिंदे यांनी प्रेसमध्ये आहे, राज्य सरकारवर टीका केलेली आहे। गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा, थोडं मोठं काल घडलेलं आहे, त्यांनी जल्लोष साजरा करत आहेत ते मतदार इलेक्शनचा किंवा आसाम इलेक्शनचा। मला वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची आहे का, ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची आहे का? मी सुद्धा खूप काही बोलू शकते, मी सुद्धा प्रश्न विचारू शकते की जर सोलापूरच्या महिला जर रणरणत्या उन्हात रस्त्यावर आहेत तर ताई, मग आपली नैतिक जबाबदारी नाही का की त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊन बसण्याची? पण दादा, मी हे बोलणार नाही। हे सगळं बोलायला निवडणुका पडल्यात की हो, हे बोलायला सुद्धा एका लेकीचं मरण पाहिजे का हो आपल्याला? हे बोलायला म्हणजे जिथं त्या लेकीची आई रडतीये, मग तिथं आपण आपलं राजकारण आणि राजकीय स्वार्थ कोणाचा तरी राजीनामा, अरे चुलीत घाला ना तुमचं राजकारण। मला नाही कळत दादा, राजकारण गरीब घरची पोरगी आहे मी, मला कळतं त्या आईचं दुःख, त्यामुळे मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही हो। राजकारण करायला लई प्रसंग पडलेत, आज महाराष्ट्र रडतोय, सोलापूर रडतोय, त्या पोरीच्या दुःखासाठी रडतोय, त्या आईच्या दुःखासाठी रडतोय आणि त्या लांडग्याला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत मी लढत राहील, हा शब्द द्यायला मी आज रस्त्यावरती उभी आहे। बस मला राजकारणाशी देणं घेणं आहे, कारण जर 2-3 वर्षाची चिमुरडी सुरक्षित नसेल तर लोकांना वाटणार की नराधमाला ठेचून मारलं पाहिजे। बदलापूरमध्ये जेव्हा त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, मी तेव्हा सुद्धा आंदोलनात गेले होते। त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता, तेव्हा खूप लोक अक्षय शिंदे फॅन क्लबचे अध्यक्ष झाले होते आणि अक्षय शिंदेच्या मरणावरती सुद्धा या लोकांनी दुःख व्यक्त केलं होतं। पण आम्ही आग्रहानं सांगत होतो की जर 2 नराधम 2-3 वर्षाच्या चिमुरडीला सोडत नाही, जो नराधम पोलिसांवरती अत्याचार करतो, मग पोलिसांच्या बंदुका अशा आरोपींना ठोकायलाच असतात, बंदुकीतल्या टिकल्या, दिवाळीतल्या टिकल्या उडवण्यासाठी नसतात, हे आम्ही सांगत होतो। आज सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पीडितेच्या वडिलांना शब्द दिलाय की तो नराधम जास्त काळ जिवंत राहणार नाही, तो लवकरच फासावर लटकेल। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल। आणि एक महिला राज्यसभेचे खासदार म्हणून या विषयावरती मी स्वतः राज्यसभेमध्ये आवाज उठवेन आणि ज्या कुठल्या त्रुटी आहेत कायद्यामधल्या, की हा आरोपी जर जामिनावर बाहेर आला नसता किंवा हा आरोपी जर कायद्यातल्या त्रुटीमुळे निर्दोष सुटला नसता तर या घटना घडल्या नसत्या। इथून पुढे कुठलाही महिला अत्याचारातला आरोपी जामिनावरती किंवा निर्दोष सुटता कामा नये, कायद्याच्या पळवाटेतला त्याला फायदा होता कामा नये, अशा पद्धतीने कायदा सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही लढत आहोत। मौजूद लोगों ने सोलापुर की पीड़ित बेटी को श्रद्धांजलि दी और आरोपी को जल्द से जल्द फांसी की सजा मिले इसके सरकार से आवाज लगाए। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां अता की रिपोर्ट।